नमस्कार. सुषमा's टेस्टीज रेसिपीमध्ये आज आपण दाखवणार आहे अल्फांजो फ्रूट रोलअप्स. त्यासाठी फक्त अवघे 2 साहित्य लागणार आहे. तर काय आपण ते पाहूया. आपण इथे हापूस आंबे 2 घेतलेले आहे आणि हे साजूक तूप आहे. तर आपण हे हापूस आंबे धुवून पुसून घेतलेले आहे आणि आपण ह्याचा गर काढून घेणार आहोत. तर आपण हे आंबे असे कापून घेणार आहे. आपण ह्याचा गर काढून घेऊया. सुरीने चमच्याने तुम्ही गर काढू शकता. हा सगळा गर काढून आपल्याला मिक्सर मध्ये हे बारीक करून घेणार आहे आपण. तर अशा प्रकारे आपण दोन्ही आंब्याचा गर काढून घेणार आहे. तर आपण अशा प्रकारे आंब्याची पेस्ट करून घेतलेली आहे. तर आता आपण साजूक तूप ताटात लावून घेऊया आणि त्यानंतर ही पेस्ट ताटामध्ये आपण घालून घेऊया. तूप लावण्याचं कारण का, तर आपण हे जे तूप लावणार आहे ताटाला, तर ते आपण जे प्युरी टाकणार आहे फळांची ती चिटकू नये म्हणून. आणि यामध्ये आपण ते जी पेस्ट केलेली आहे आपण हापूस आंब्याची, तर आपण ते त्यामध्ये घालून घेणार आहे. आणि जास्त करून आपण घट्ट न करता पातळ करा, म्हणजे लवकरात लवकर ते उन्हाने सुकेल. तर ह्यामध्ये काही पाण्याचा अंश नाही, काही नाही. फक्त आपण हे प्युरी करून घेतलेले आणि अशी पातळ अशी पसरून घ्यायची आपल्याला. कडक ऊन असेल तर 2 दिवसामध्ये आपलं हे सुकतं मिश्रण. ते अशा प्रकारे आपल्याला बाकीचं आपण करून घेणार आहोत. तर आपण हे आता हे उन्हात ठेवणार आहे. अशा प्रकारे हे आपल्याला मिश्रण घालून उन्हात सुकायला ठेवायचं आपल्याला. तर आपले हे मिश्रण किमान 2-3 दिवस उन्हात सुकवायचं आहे. सुकल्यानंतर हे जे आपण कलर बदलतो आणि त्यात हे जे आपण मग हे कट करून आपण रोलअप करणार आहेत आणि ते अशा प्रकारचे दिसणार आहेत तुम्हाला. ते मी काही रोलअप्स आधी करून आणलेले आहेत, ते अशा प्रकारचे असणार आहे. तर अल्फांजो फ्रूट रोलअप्स हा आपला असा तयार होणार आहे. सुकल्यानंतर मी ह्याला रोल करून हे बनवलेले आहेत. तर आपल्याला हे वाळवण्यासारखे पदार्थ आहे. आणि आंब्याचा सीझन नसताना सुद्धा आपल्याला खायला मिळणार आहे हा पदार्थ. त्यामुळे लहान मोठे कोणी असो प्रत्येकांना आवडणारा हा अल्फांजो फ्रूट रोलअप्स हा पदार्थ आहे. तर मी आधी तयार करून ठेवला होता हे दाखवण्यासाठी. तर तुम्ही ही नक्की रेसिपी करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.